सुस्वागतम. गोष्टीचे नाव आहे अस्वलाचा सल्ला. रामू आणि श्यामू घनिष्ठ मित्र होते आणि त्यांना आपल्या मैत्रीचा अभिमान होता. एकदा दोघांना दुसऱ्या गावी दाट जंगलातून जायचे होते. रामू त्याच्या मित्राला म्हणाला, या जंगलात धोकादायक हिंस्र प्राणी आहेत, आपण काळजी घेतली पाहिजे. थोड्या वेळाने अचानक गुरकावत एक अस्वल त्यांच्या समोर आले. श्यामू झाडाकडे पळाला आणि झाडावर चढला, पण रामूला झाडावर कसे चढावे ते माहीत नव्हते. घाबरलेल्या रामूने असे ऐकले होते की अस्वल मेलेल्या माणसांना काही करत नाही, म्हणून तो मेल्याचे सोंग घेऊन जमिनीवर शांतपणे पडून राहिला. अस्वल रामूजवळ आले आणि त्याच्या चेहऱ्याला आणि कानाला हुंगू लागलं. रामूने थोडा वेळ आपला श्वास रोखून धरला. अस्वल तो मेलेला समजून तिथून निघून गेले. अस्वल गेल्यानंतर श्यामू झाडावरून खाली उतरला आणि रामूही उठून उभा राहिला. थरथरत्या आवाजात श्यामू म्हणाला, अस्वल तुला मारतो की काय अशी मला भीती वाटली. नंतर श्यामूने विचारले, मित्रा, अस्वलाने तुझ्या कानात काय सांगितले? रामूने उत्तर दिले, स्वार्थी मित्रांपासून लांब राहा. तात्पर्य, गरजेच्या वेळी जो मदत करतो तोच खरा मित्र. अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.